म्हणजे अमरावती मंडल वाचणं ही माझी सवय झालेली आहे आणि आता अमरावती मंडलचं न्यूज चॅनल आहे ते मला गाडीमध्ये बसल्या बसल्या पाहायला मिळतं आणि त्याच्यामुळं अमरावती मंडल अतिशय चांगल्या तऱ्हेने जे लोकांच्या प्रतिक्रिया देण्याचं, लोकांशी संवाद साधण्याचं काम करत आहे त्याच्याबद्दल अभिनंदन करतो. ज्याची संघटनात्मक बांधणी चांगली त्याचा निरोप शेवटच्या माणसापर्यंत जातो आणि भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक बांधणी 1900 बूथवर अमरावती लोकसभेमध्ये अतिशय पक्की आहे. जे काम सातत्याने भारतीय जनता पक्ष जे करत होता तेच अपक्ष म्हणून त्या समर्थनार्थ करत होते. राष्ट्रवादाने प्रेरित असलेली जी जनता आहे त्यांच्यापुढे आता एकच प्रश्न आहे की देशाचा प्रधानमंत्री कोण असला पाहिजे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असले पाहिजे की प्रधानमंत्री राहुल गांधी असला पाहिजे. काँग्रेस जवळ जेव्हा मतदान नसतं, जेव्हा विचार नसतो, जेव्हा अजेंडा नसतो, तेव्हा ते एकच गोष्ट करतात, जात काढतात की मराठा आहे, कुणबी आहे. आता मी कोण आहे? मी कुणबीच आहे. आणि म्हणून अमरावतीला कसं अमरावती पाहिजे? शांत अमरावती पाहिजे, सुरक्षित अमरावती पाहिजे. कोणत्याही अतिरेकी कारवाया किंवा कोणतीही जातीय वैमनस्य होऊ नये असं अमरावती पाहिजे आणि त्याच्यामुळं लांगुल चालन करणारं अमरावती नाही पाहिजे. अमरावती मंडल न्यूजच्या सर्व दर्शकांना माझा नमस्कार. अमरावती लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने आज आपण आलो आहे डॉक्टर अनिल बोंडे यांच्याकडे. डॉक्टर अनिल बोंडे हे राज्यसभा खासदार असून अमरावती भाजपा ग्रामीणचे ते जिल्हाध्यक्ष आहे, तसेच माजी पालकमंत्री व कृषी मंत्री असा त्यांच्या कामाचा भाजपाचा अनुभव आहे. नमस्कार सर, आपलं अमरावती मंडल न्यूजमध्ये मी खूप खूप स्वागत करते. आता निवडणुका जवळ आल्या आहेत आणि आता प्रचाराचा वेगही वाढतो आहे, परंतु भाजपाकडे बघणाऱ्या लोकांचं म्हणणं असं आहे की भाजपाचं या निवडणुकीसाठी काही मायक्रो प्लॅनिंग नाही आहे. तर याबद्दल आपण काय म्हणणार? निवडणुका आहे, प्रचाराचा वेगही वाढतोय, सातत्यानं मी फिरतोय, परंतु एवढं सगळं असताना मी एक गोष्ट मात्र करतो की रात्री आल्यानंतर अमरावती मंडल वाचतो. म्हणजे अमरावती मंडल वाचणं ही माझी सवय झालेली आहे आणि आता अमरावती मंडलचं न्यूज चॅनल आहे ते मला गाडीमध्ये बसल्या बसल्या पाहायला मिळतं आणि त्याच्यामुळं अमरावती मंडल अतिशय चांगल्या तऱ्हेने जे लोकांच्या प्रतिक्रिया देण्याचं, लोकांशी संवाद साधण्याचं काम करत आहे त्याच्याबद्दल अभिनंदन करतो. संपादकाचंही अभिनंदन करतो आणि तुम्ही वृत्तांकनही चांगले करता, तुमचंही अभिनंदन करतो. खूप धन्यवाद आपले. खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीचा जो प्रचार असतो, कारण 6 विधानसभा मतदारसंघ असतात आणि 6 विधानसभा मतदारसंघामध्ये कोणी एक माणूस कधी पोचू शकत नाही. ज्याची संघटनात्मक बांधणी चांगली त्याचा निरोप शेवटच्या माणसापर्यंत जातो आणि भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक बांधणी 1900 बूथवर अमरावती लोकसभेमध्ये अतिशय पक्की आहे. आमचे बूथ प्रमुख तयार आहेत, शक्ती केंद्र प्रमुख तयार आहेत, बूथ वॉरियर तयार आहे आणि ते सगळेजण फिरतात आणि ते अतिशय मायक्रो प्लॅनिंगनी जर आमच्या ग्रुपमधले व्हॉट्सअप जर पाहिले तर एक घर सुद्धा सुटत नाही. ते प्रत्येकाकडे जाऊन मोदीजीचा नमस्कार सांगतात. मोदीजींनी जे काम केलेलं आहे, परंतु त्याचं कधी वर्तमानपत्रामध्ये, न्यूज चॅनलमध्ये गाजावाजा होणार नाही, कारण की 5-10 लोकांचा ग्रुप तो गावागावात घराघरात जातोय आणि त्यामुळं आमचं मायक्रो प्लॅनिंग व्यवस्थित आहे आणि त्या मायक्रो प्लॅनिंगच्याच भरोशावर आम्ही निवडणुका जिंकतो आणि तशी अमरावती लोकसभा आणि वर्धा लोकसभेची निवडणूक जिंकणार आहे. बघा, जेव्हा राणा यांना तिकीट देण्याचा विषय होता तेव्हा सगळ्यांमध्येच असंतोष होता की राणा, आणि नाराजी पण होती सगळ्यांची, पण तरी भाजपाने राणा यांना तिकीट देऊन ही खेळी का खेळावी? खरं जर पाहिलं तर मागच्या वेळेला नवनीत राणा अपक्ष म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने निवडून आल्या होत्या, परंतु निवडून आल्यानंतर 1-2 महिन्यात त्यांना निश्चितपणे कळायला लागलं की या देशाला नेतृत्व जे पाहिजे ते प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदीचं पाहिजे आणि अमरावती जिल्ह्याचा विकास जर करायचा असेल तर ते भारतीय जनता पक्षाचं सरकार करू शकतं आणि भारतीय जनता पक्षाची हिंदुत्ववादी भूमिका, कारण त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीचा मध्ये असताना सुद्धा, म्हणजे सपोर्ट घेतलेला असताना सुद्धा जेव्हा त्यांना ते चित्र दिसलं तेव्हा त्यांची भूमिका मोदीजींना पाठिंबा देणारी भूमिका होती.
पूर्ण लोकसभेमधले जर बिल काढले, म्हणजे नारी शक्ती अधिनियम विधेयक असो, अर्थसंकल्पावरचे भाषणं असो, तर मोदीजींनी मांडलेल्या संकल्पनाला समर्थन नवनीत राणा यांनी केलेलं आहे. आणि मोदीजींच्या माध्यमातून विकास अमरावती जिल्ह्यामध्ये आणता कसा येईल, जसं विमानतळाचं काम पूर्ण करण्याचं काम असो, वॅगन फॅक्टरीचं काम पूर्ण करून ते सुरू करण्याचं काम असो, किंवा PM मित्रा जो देशामधला 7 पैकी 1 आहे ते करण्याचं काम होतं. त्यांना विश्वास होता की मोदीजीच हे करू शकतात. आणि एवढ्यापर्यंत की शेतकऱ्यांच्या समस्या सांगण्याकरता हनुमान चालिसेच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे जायचं. आणि त्यांना हेही दिसलं की सेक्युलर म्हणणारे लोक कसे हिंदुत्ववादी असणाऱ्या लोकांवर अत्याचार करतात, अन्याय करतात. त्यांना 14 दिवसाची जेल झाली. एका महिलेला 14 दिवसपर्यंत उद्धव ठाकरेंनी आतमध्ये टाकलं. गुन्हा काय? तर हनुमान चालिसा म्हणणे. आणि म्हणून जे काम सातत्याने भारतीय जनता पक्ष जे करत होता तेच अपक्ष म्हणून त्या समर्थनार्थ करत होत्या. विरोध काही लोकांनी, काही कार्यकर्त्यांनी, कारण 2 अलग अलग पक्ष असल्यानंतर संघर्ष होण्याची शक्यता असते आणि तो झाला सुद्धा. आणि त्या संघर्षाच्या भूमिकेमधून त्यांनी तो विरोध दर्शवला होता. परंतु एक वेळा पक्षांनी निर्णय दिल्यानंतर आता आपल्याला माहित आहे की प्रवीण पोटे मोठ्या ताकदीने प्रचारात उतरलेले आहे. संपूर्ण अमरावती जिल्ह्याची कार्यकारिणी जे लोक तिथे गेले होते ते आज प्रचारामध्ये आघाडीवर आहेत. आणि त्याच्यामुळे नाराजी ही तिकीट मिळण्यापर्यंत किंवा आपलं मत प्रदर्शित करण्यापर्यंत राहू शकते. परंतु एक वेळा कमळ मिळालं. आमची मागणी सातत्यानं, माझी सुद्धा मागणी एकच होती की कमळाचा उमेदवार असला पाहिजे. आणि नवनीत राणा यांनी अपक्ष न राहता कमळावर उमेदवारी घेतली. आणि त्यामुळे आता आमचं कर्तव्य आहे नवनीत राणांना निवडून आणायचं. त्यामुळे नाराजी कुठे नाही, सगळे ताकदीनं कामाला लागले. बघा, आधी त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने उभ्या होत्या गेल्या निवडणुकीमध्ये. तर हा जो त्यांचा जो वोटर्स आहे हा त्यांच्यावर नाराज झालेला आहे की त्यांनी आमच्या मतावर त्या निवडणूक विजयी झाल्या. आणि शिवसेनेचा हा गड मानला जाणारा हा जिल्हा आता भाजपा कशा प्रकारचं वोट यांच्यासाठी खेचून आणणार आहे? कारण ऑलरेडी जे समीकरण आहे विधानसभेचं तिथे कुठेच भाजपचं सरकार त्याच्यामध्ये नाहीये. 2 गोष्टी आहे. एक म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा आता उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना यांचा विचार आणि भारतीय जनता पक्षाचा विचार. भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्वाचा विचार आहे. भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रवादाचा विचार आहे. भारतीय जनता पक्षाचा गरीब कल्याणाचा विचार आहे. आणि काँग्रेसचा जो विचार आहे तो आपल्याला माहित आहे की अल्पसंख्याकांचं लांगुल चालन करण्याचा विचार आहे. त्यासोबतच घराणेशाहीचा विचार आहे. आपला देश सोडून आपलं घराणं वाचलं पाहिजे याचा विचार आहे. सेक्युलर म्हणता म्हणता हिंदूंना विरोध करण्याचा विचार आहे. हिंदू धर्माची नालस्ती करण्याचा विचार आहे. आणि त्यामुळं जे त्या विचाराचे आहे ते भारतीय जनता पक्षाला मतदान करतील ही अपेक्षा करणं चुकीचे आहे. परंतु राष्ट्रवादाने प्रेरित असलेली जी जनता आहे त्यांच्यापुढे आता एकच प्रश्न आहे की देशाचा प्रधानमंत्री कोण असला पाहिजे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असले पाहिजे की प्रधानमंत्री राहुल गांधी असला पाहिजे. राहुल गांधी देश चालवू शकतो का हे लोक विचारतात. प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी 10 वर्षात देश चालवून दाखवला. एकाही अतिरेक्याला बॉम्ब फोडू दिला नाही. काश्मीरमधले दगड बंद झाले सैन्यावरचे. कुठेही पाकिस्तानचे जे अतिरेकी काँग्रेसच्या काळामध्ये घुसत होते, अजमल कसाब भारतात आला होता. नरेंद्र मोदींच्या काळात 10 वर्षात दिसलं का? आणि म्हणून लोकांना वाटतं की हा देश जो आहे तो सुरक्षित नरेंद्र मोदींच्या हातामध्ये आहे. नरेंद्र मोदींचं सरकार आलं त्याच्या अगोदर पाकिस्तान श्रीमंत होता, आबाद होता. आणि नरेंद्रजी मोदींचं सरकार आल्यानंतर हिंदुस्थान आबाद झाला, 11 वरून 5व्या नंबरवर आला आणि पाकिस्तान बर्बाद झाला. हे लोकांना आवडतं ना. आणि त्याच्यामुळं प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी पाहिजेत की राहुल गांधी पाहिजे याच्यासाठी ही निवडणूक आहे.
आणि म्हणून लोक विचार करतात की नरेंद्र मोदी पाहिजे. केंद्रामध्ये अनेकांना मोदीजी अपेक्षित आहे असं जनमतामध्ये सुद्धा कळतं. तर आपली ही जी लोकसभा आहे अमरावतीची, याच्यामध्ये मराठा आणि ओबीसीचे जे मतं आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि ते निर्णायक मतं आहेत आणि या निवडणुकीमध्ये ते निर्णायक मतं कुणाची पण बाजू पलटवू शकतात. आणि आता काँग्रेसचा पण उमेदवार त्यांच्या चिन्हावर उभा आहे. मग अशा वेळेला मराठा आणि ओबीसीची मते खेचून आणण्यासाठी कुठली यंत्रणा भाजप राबवणार? काँग्रेस जवळ जेव्हा मतदान नसतं, जेव्हा विचार नसतो, जेव्हा अजेंडा नसतो, तेव्हा ते एकच गोष्ट करतात, जात काढतात की मराठा आहे, कुणबी आहे. आता मी कोण आहे? मी कुणबीच आहे. मग मी कुणबी आहे, मला भारतीय जनता पक्षामध्ये मंत्रिपदी मिळालं. प्रवीण पोटे कोण आहे? कुणबीच आहे. मग असे अनेक लोक सगळेजण पदावर मराठा कुणबी समाजाचे आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, खासदार आहेत, आमदार आहे. परंतु एक संभ्रम जर निर्माण करायचा असला आणि याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये शरदचंद्रजी पवार जे नेते आहे, त्यांना जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा तेव्हा कुणबी मराठाची आठवण येते. जेव्हा जेव्हा संकट नसतं तेव्हा बाकीची आठवण येते. म्हणजे जेव्हा संकट नसेल, आबादी करायची असेल तर त्यांच्या मुलीची आठवण येते. संकट असलं का कुणबी मराठा संकटात अशी आठवण येते. आणि म्हणून जातीवाद करणं, जातीमध्ये भेद करणं, जातीमध्ये भांडणं लावणं हे काँग्रेस, राष्ट्रवादी यांचा जीन आहे, त्यांच्या रक्तात आहे. आणि भारतीय जनता पक्ष सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. कारण भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्ता मोठा होतो. तो कोणत्याही समाजाचा असो, तो कुणबी असो, माळी असो, तेली असो, बारी असो, तो लहानातला लहान असो, सुतार असो, लोहार असो. त्याच्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना आणली ना. शेतकऱ्यासाठी किसान सन्मान योजना आणली. बरं, एवढा विकास केला. त्याच्यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी घरकुल देताना ते तर जात तर पाहिलीच नाही, धर्मही पाहिला नाही. मी डाटा काढला तर मुस्लिमांना मिळालेला लाभ हा बाकीच्यांपेक्षा, लोकसंख्येच्या प्रमाणात बाकीच्यांपेक्षा जास्त आहे. आयुष्यमान योजनेचा लाभ, राशनचा लाभ म्हणजे मुक्त राशनचा लाभ, घरकुलाचा लाभ जर आपण प्रपोर्शन काढलं तर त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. कारण गरिबीची संख्या जास्त. आणि त्याच्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी किंवा भारतीय जनता पक्ष हा जातीमध्ये भेद करत नाही. हे मराठा कुणबी जे तुम्ही म्हणता आहात, हे काँग्रेसनी जाणीवपूर्वकरित्या समाजामध्ये, हिंदू धर्मियामध्ये, सकल हिंदू समाजामध्ये फूट पाडण्याकरता केलेलं कारस्थान आहे. पण ते यशस्वी होणार नाही. कारण लोकांना माहित आहे की देश राहिला, देश चांगल्या तऱ्हेने जर सशक्त हातात गेला तर सगळे समाज प्रगती करतील. आता बघा, सर्वांना मोदीजींचा अजूनही सर्वांमध्ये क्रेज आहे आणि उद्याला त्यांची सभा तळेगाव येथे लागणार आहे दोन्ही लोकसभांच्या संयुक्त प्रचारासाठी. पण ती सभा वर्धा जिल्ह्यामध्ये आहे, तर त्याचा अमरावती जिल्ह्याला कसा फायदा होईल? अमरावती आणि वर्धा जिल्ह्याच्या काठावर आहे. म्हणजे तळेगावला सभा आहे, तिथून 10 किलोमीटर अंतरावर तिवसा मतदारसंघ, तिवसा जिल्हा, अमरावती जिल्हा सुरू होतो. इकडे मोर्शी विधानसभा मतदारसंघ आहे. चांदूर बाजार अतिशय जवळ आहे. अमरावती जिल्ह्याचा धामणगाव मतदारसंघ अतिशय जवळ आहे. आणि म्हणून सुनियोजित पद्धतीने दोन्ही जिल्ह्यातले लोक जास्तीत जास्त येऊ शकतील आणि मोदीजी त्यांच्याशी संवाद साधू शकेल. आणि विशेषतः मोदीजींचं पाहिलं मी सभेमध्ये की मोदीजी संवाद साधतात युवकांसोबत, मोदीजी संवाद साधतात महिलांसोबत. आणि मातृशक्तीवर इतका विश्वास आहे मोदीजींचा, म्हणजे ते खऱ्या अर्थाने मातृभक्त आहे. आणि त्याच्यामुळं मातृशक्तींशी संवाद साधतात. आणि म्हणून प्रत्येकाची, आता आम्ही तर तेवढं नियोजनही होऊ शकत नाही, कारण प्रत्येकाची यायची इच्छा आहे. प्रत्येकाला वाटतं की मोदीजींचं दर्शन झालं पाहिजे, मोदीजींची सभा ऐकली पाहिजे आणि कमळावर मतदान करून या विकसित भारताच्या संकल्पामध्ये आपलं योगदान दिलं पाहिजे. अजून कोणकोणत्या मोठ्या नेत्यांच्या सभा लागणार आहे अमरावती लोकसभेसाठी? आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राहतील. त्याचप्रमाणे देशाचे गृहमंत्री अमितजी शहा यांच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजी, आदित्यनाथ योगीजी, त्यांच्यासाठी प्रयत्न सुरू आहे. तो नियोजनाचा भाग आहे आणि ज्याप्रमाणे नियोजनाप्रमाणे त्यांच्या तारखा मिळतील त्याप्रमाणे सभा होईल. आणि आता सभेची तयारी करायला जास्त वेळ लागत नाही. आमची संघटनात्मक बांधणी एवढी मजबूत आहे की 2 दिवसात आमची सभा यशस्वी होते. तर या लोकसभेला घेऊन सगळीकडे ही जी चर्चा आहे म्हणजे संपूर्ण भारताचं लक्ष अमरावतीवर आहे आणि महाराष्ट्राचं सुद्धा लक्ष आहे. कारण जेव्हा तिसरी यादी जाहीर झाली लोकसभेच्या तिकिटाची तेव्हा त्याच्यामध्ये राणांचं एकट्याचं नाव होतं आणि अमित शहासाठी ही निवडणूक एक प्रेस्टिज पॉईंट आहे अशा पद्धतीने या लोकसभेकडे बघितलं जातं. तर ह्या प्रेस्टिज पॉईंटला अमरावतीच्या भाजपा कार्यकर्त्यांनी किती अंगावर घेतलंय? नाही, मला असं वाटतं की सगळ्याच सीट आहे ना भारतीय जनता पक्षासाठी प्रेस्टिजच्या असतात. तेवढीच मेहनत आम्ही वर्धा लोकसभेत करतोय, तेवढीच मेहनत अमरावती लोकसभामध्ये करतोय आणि मेहनतीमध्ये कुठेही कमी राहत नाही. आणि त्यामुळं इथेही त्याच सभा होतील. वर्धेमध्येही अतिशय मोठ्या प्रमाणात सभा होतात आहे. योगीजींची सभा हिंगणघाटला होऊन गेली आहे आणि म्हणून 400 जागा आल्या पाहिजे यासाठी की लोकांना वाटतं मोदीजींनी 370 कलम रद्द केलं, मोदीजींनी 35A कलम रद्द केलं, मोदीजींनी प्रभू श्री रामचंद्राचं मंदिर बांधलं. हे संजय राऊत म्हणत होते मंदिर वही बनाएंगे तारीख नाही बताएंगे, उद्धव ठाकरे म्हणत होते तारीख नाही बताएंगे, राहुल गांधी म्हणत होते तारीख नाही बताएंगे. मोदीजीनं तारीखही सांगितली, भूमिपूजनही केलं आणि 22 जानेवारीला राम मंदिर झालं. मोदीजींनी 3 तलाकची प्रथा होती ती बंद केली, त्याच्यामुळे मुस्लिम महिलांना फायदा मिळाला. आता लोकांची एकच मागणी आहे आणि जी भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे दिली आहे की समान नागरी कायदा आला पाहिजे. समान नागरी कायदा आला पाहिजे आणि त्यासाठी मजबूत सरकार असलं पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक सीट महत्वाची आहे, प्रत्येक सीटचं मॉनिटरिंग होत आहे आणि त्यामध्ये अमरावतीची असो वर्धेची असो सगळ्याच महत्व. बघा सर, तुम्ही एवढ्या आत्मविश्वासाने सांगत आहात की भाजपाचे सगळेच लोक या कामाला भिडलेले आहेत, परंतु काही मोजक्या नेत्यांचे चेहरे अजूनही प्रचारामध्ये दिसत नाही. त्याच्यामध्ये महिला नेत्या सुद्धा आहेत आणि याचा जो परिणाम आहे तो या निवडणुकीवर कुठेतरी होईल अशी भीती सामान्य जनतेच्या मनामध्ये आहे. कार्यकर्तेच जर उमेदवाराला पाठिंबा नाही देत आहे तर जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो. मी संघटनात्मक दृष्ट्या इतकं काम करतो तर मला आतापर्यंत सोबतच जे नेते काम करत आहेत त्यांच्यामध्ये असं होतं की याला बोलवायचं त्याला बोलवायचं नाही, त्याला बोलवायचं याला बोलवायचं नाही, असं पण काहीतरी चालू आहे, अशा गोष्टींची चर्चा आहेत. मी संघटनात्मक काम इतके वर्षापासून करतो. भारतीय जनता पक्षाचं संघटन मला तोंडपाठ आहे. मला आतापर्यंत एकही नेता प्रचारामध्ये नाही असं आढळून आलेलं नाही. काही नेते ग्रामीण भागामध्ये काम करतात, काही नेते शहरी भागामध्ये काम करतात, पण काम करताना भारतीय जनता पक्षाचा नेता हे पाहत नाही की माझं चॅनलवर नाव येते की नाही, वर्तमानपत्रात नाव येते की नाही. आणि प्रत्येकाच्या घरी जरी गेले तरी आपल्याला दिसेल की बरोबर ते प्रत्येकाच्या घरोघरी जाण्याचा प्रयत्न करतात. तुमच्या जर लक्षात आलं तर निश्चितपणे तुम्ही नाव देऊ शकता. त्यांची जर काही नाराजी असली तर आपण दूर करू शकतो, पण मला तरी अजूनपर्यंत आढळून आलेलं नाही. या उलट काँग्रेसमध्ये मला दुफळी दिसते. अनेक वेळा तर काँग्रेसचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. म्हणजे आता संध्याकाळपर्यंत काही नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षामध्ये आलेले राहतील. माजी नगराध्यक्ष म्हणजे आताच येऊन गेलेले आणि तुमच्या समोरच काही कळतच नाही. त्याच्यामुळं काँग्रेसमध्ये एवढी गडबड सुरू आहे की काँग्रेसमधले किती नेते ते हारणाऱ्या सीटला सोडतील हे सांगता येत नाही. आणि त्यामुळं भारतीय जनता पक्ष एक संघपणे मोठ्या ताकदीनं दोन्ही मतदारसंघामध्ये वर्धा आणि अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये चांगल्या तऱ्हेने काम करतोय आणि विजय निश्चितपणे करून देणार आहे. बघा सर, तुम्ही म्हणताय की भाजपाचा कार्यकर्ता हा निष्ठावान कार्यकर्ता आहे, संघटन शैली, आणि भाजप ही फार जुनी पार्टी या देशामधली आहे आणि भारतातली सगळ्यात मोठी पार्टी म्हणून तिचा गवगवा आहे. आणि अशातच राणाला एवढ्या सगळ्या संघर्षामध्ये मिळालेली उमेदवारी आणि त्याच्यातच आता त्यांची घसरत असलेली जीभ, त्यांच्या तोंडातून निघत असलेले वक्तव्य, याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि सामान्य जनतेमध्ये असंतोष निर्माण होतोय असं नाही वाटत का? काय होतं बोलताना मला हे आढळून आलं की नवनीत राणा मराठी छान बोलतात,
परंतु आता मी म्हणजे मराठी जशी बोलतो तशी म्हणजे त्यांनी अतिशय चांगली कमांड घेतलेली आहे. परंतु बोलताना जे वाक्य असतं त्याची जेव्हा काही प्रसारण केलं जातं विरोधकाकडून त्याची तोडमोड केल्या जाते. आणि कारण की मी नवनीत राणांजी सोबत प्रदेशाध्यक्षांच्या संदर्भात जेव्हा बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की त्याच्या पाठीमागचा रेफरन्स घेतलाच नाही. म्हणजे बच्चू कडूंनी हा प्रश्न विचारला असं त्या पत्रकारांनी विचारलं होतं आणि म्हणून त्यांनी म्हटलं की बच्चू कडूंनी आमच्या दोघा नवरा बायकोच्या याच्यामध्ये ढवळाढवळ करू नये. म्हणजे त्यांच्या वाक्याची तोडमोड करून निश्चितपणे गैरसमज पसरवल्या जातात. तो एक व्हिडिओ आहे पण जो नरेंद्र मोदी फुगा आहे त्यांचा आता काही लाट राहिलेली नाही मोदी लाट अशा प्रकारचा एक व्हिडिओ आहे जो सलग आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची तोडमोड त्यावेळेला मी तिथे होतो. त्यांचं म्हणण्याचं त्यांनी जेव्हा बोलल्या त्यांचं म्हणण्याचा हा उद्देश होता की नरेंद्रजी मोदी यांची ताकद तर आहेच. आपण घराघरापर्यंत नरेंद्रजी मोदी यांना पोचू म्हणजे पोचलेलेच आहे परंतु त्यांचा नमस्कार सांगू. परंतु नुसतं त्यावरच नाही तर आपल्याला मेहनत करायची आहे. सर्वांनी मेहनत करायची आहे अशा उद्देशाने त्या बोलल्या असं त्या म्हणत होत्या. आणि त्यांनी त्याच्यानंतर तो व्हिडिओ पण सांगितलाय. कारण की मला हे सांगा एकच गोष्ट मी तुम्हाला विचारतो की प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी या देशातले समर्थ सशक्त ताकदवान नेते आहेत. म्हणूनच त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी याची साथ सोडली की नाही. 5 वर्षापर्यंत प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी सोबत आले की नाही. म्हणजे तेव्हा आणि भारतीय जनता पक्षाचं कमळ घेतलं की नाही. आणि त्यामुळं त्याचा विपर्यास कोणी करू नये असं मला वाटतं. बघा आपल्या या मतदारसंघामध्ये यशोमती कडू आणि राणा तसेच प्रवीण भाऊ पोटे म्हणजे काय राणा दाम्पत्याचं अमरावती जिल्ह्याच्या विरोधकांसोबतही पटत नाही आणि इथल्या मोठमोठ्या नेत्यांसोबतही पटत नाही. तर ही जी विरोधाची भूमिका आहे याच्यामुळे काय नुकसान होईल? प्रवीण भाऊ पोटे तर अतिशय चांगल्या तऱ्हेने प्रचारामध्ये आहेत आणि अगोदरच्या जे काही त्यांचे म्हणजे जो काही दुरावा निर्माण झालेला असेल तो दुरावा पक्षाची तिकीट कमळाची तिकीट मिळाल्यानंतर तो दूर झालेला आहे. त्यांनी स्वतःच्या भाषणातून संभाषणातून वारंवार सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांच्यावर दुरावा आहे असं म्हणून प्रवीण पोटेंवर अन्याय करू नये असं मला वाटतं. यशोमती ठाकूर यांच्याबद्दल मी सुद्धा अनेक वेळा बोललोय. कधी कधी बच्चू कडूंशी माझे मतभेद होतात. आता अनेक वेळा तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या दुराव्यापेक्षा लोक काय विचार करतात की यशोमती ठाकूर जेव्हा होत्या तेव्हा 40,000चा मॉब निघतो आणि फक्त 40 पोलीस असतात आणि अमरावती शहर पूर्ण ॲट द स्टेक भीतीच्या दडपणाखाली ठेवलं जातं. याचा लोक विचार करतात. लोक कशाचा विचार करतात की उमेश कोलेची मान कापल्या गेली. आठवतं 2 वर्ष झाले. म्हणजे उमेश कोलेंना तेव्हा यशोमती ठाकूर पालकमंत्री होत्या. बच्चू कडू मंत्री होते. मी तुमच्या माध्यमातून तर मी हेही विचारतो की उमेश कोले यांचा जेव्हा खून झाला आणि त्याच वेळेला नेमकं मी खासदार म्हणून निवडून आलो आणि खासदार म्हणून निवडून आल्याबरोबर ताबडतोब आरती सिंग सिपिनकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की हा दुकानातल्या भांडणामधून झालेला खून नाहीये, हा सर तनसे जुदा मधला खून आहे आणि त्यामुळे तुम्ही तपास करा. आणि NIAनी टीम पाठवली. अजमेरला कन्हैयालालचा खून तसंच मान कापल्या गेली. अमरावतीला उमेश कोलेची मान कापल्या गेली आणि मग तेव्हा NIAची टीम आली आणि 13 लोकांना अटक केल्या गेली. याच्यामध्ये पालकमंत्र्याचा काय पुढाकार होता? उलट पालकमंत्र्याचं तर हा प्रयत्न होता की आपसी वादातून आहे म्हणून. तर यावर पडदा टाकला गेला नाही कारण की सरकार बदललं आणि म्हणून जे विचाराची लढाई आहे ती विचाराची लढाई राहणारच. आणि आजही अमरावतीतली जनता विसरली नाहीये की कधी 12 नोव्हेंबर होतं ना ते 12 नोव्हेंबरला पूर्ण अमरावती धारेवर काही धरल्या गेली.
पण यशोमतीताई बच्चूभाऊ कडू कधी त्या उमेश कोल्हेकडे गेले नाही. ज्या पोरांना ज्या घरात धुडगूस घातला गेला त्यांच्याकडे गेले नाही. पण कशासाठी हे करतात? म्हणून अमरावतीतली जनता हे विचारणार आहे, बच्चू कडूंनाही विचारणार आहे, यशोमती ठाकूरांनाही विचारणार आहे. आणि म्हणून अमरावतीला कसं अमरावती पाहिजे? शांत अमरावती पाहिजे, सुरक्षित अमरावती पाहिजे. कोणत्याही अतिरेकी कारवाया किंवा कोणतीही जातीय वैमनस्य होऊ नये असं अमरावती पाहिजे. आणि त्याच्यामुळं लांगुल चालन करणारं अमरावती नाही पाहिजे. आणि म्हणून यशोमती ठाकूर आणि यशोमती ठाकूर आणि बच्चू कडू यांची जी भूमिका असते ती भूमिकेवर लोक संशय व्यक्त करतात. तर आता बाहेरच्या विरोधकांचा विरोध तर आहेच, परंतु महायुतीत सुद्धा त्यांच्यासमोर चॅलेंजेस आहेत. आता काल अडसूळ साहेबांच्या भेटीसाठी ते गेले असताना साहेब घरी नव्हते. अभिजित अडसूळांनीच त्यांचं स्वागत केलं, पण साहेब आनंदराव अडसूळ साहेब आजही त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत की मी पक्ष सोडेल, राजकारण सोडेल, पण राणांचा प्रचार करणार नाही. नाही, त्यांचं वैयक्तिक जे काही प्रमाणपत्राच्या आधारावर सुरू होतं. पण मी कौतुक करतो अभिजित अडसूळ यांचं की मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आहेत, ते हिंदुत्वाला मानणारे आहेत. आणि त्यामुळं अभिजित अडसूळ यांनी हिंदुत्वाची भूमिका, राष्ट्रवादाची भूमिका, प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्यावरचा विश्वास यामुळं सक्रियपणे प्रचार करण्याची भूमिका घेतली. खरोखर कौतुक करण्यासारखं आहे अभिजित अडसूळ यांचं. बघा सर, प्रचार सभा चालू आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. आजही मंचावरून एकमेकांना शिवीगाळ करण्याची प्रथा या राजकारणामध्ये सुरू झालेली आहे, जी अतिशय हानिकारक आहे. अनेक सामान्य नागरिकांना ते व्हिडिओ बघताना लाज वाटते की अशा पद्धतीच्या शिवीगाळ नेते लोक करतात. कालच चांदूर बाजार येथे संजय राऊत यांची सभा झाली आणि त्या सभेमध्ये ते नारे देत आहेत, गो मोदी गो. याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? संजय राऊत अमरावतीमध्ये येणार होते, काही लोक आले म्हणजे कॉमेडी एक्सप्रेस येणार आहे. म्हणजे संजय राऊतची सभा ऐकायला लोक कॉमेडी एक्सप्रेस म्हणून जातात, कोणी गंभीरपणे घेत नाही. सगळी जनता जेव्हा म्हणते या मोदी या, तेव्हा हे इंग्रजीमध्ये म्हणतात गो मोदी मो. कोणी उद्धव ठाकरेला उद्ध्वस्त करणारा संजय राऊत म्हणतो. आणि उद्धव ठाकरेंची काय अवस्था करून टाकली. मी शिवसेनेमध्ये होतो की उद्धव ठाकरेंचा दबदबा किती होता. उद्धवजी ठाकरे यांनी जर भारतीय जनता पक्षाची साथ सोडली नसती, या संजय राऊतच्या मताप्रमाणे ऐकलं नसतं, या शरदचंद्रजी पवार यांच्या मताप्रमाणे ऐकलं नसतं आणि 2019 मध्ये भारतीय जनता पक्षासोबत राहिले असते, संयुक्तपणे निवडून आले होते, संयुक्तपणे सरकार बनवलं होतं, ते जर केलं असतं तर आज जे हाल झालेले आहे, आज काहीच नसते झाले ना. कोणीच बाहेर गेलं नसतं आणि किती सन्मान राहिला असता. जसा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सन्मान होता, त्याच्यापेक्षा त्याच्या बरोबरीनं म्हणजे आपण कंपॅरिझन नाही करू शकत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत, परंतु तसोबरी सन्मान कमी नसता झाला. संजय राऊतांना असं वाटतं की लोकशाही धोक्यामध्ये आहे आणि आता जर मोदी निवडून आले तर ते लोकशाहीला निस्तनाबूत करून टाकतील, असे पण त्यांचे काही वक्तव्य आहेत. नाही, संजय राऊतला काय वाटतं? संजय राऊत पूर्णतः शिवसेना बरबाद करण्यासाठी आले. आणि मी तर सांगतो की संजय राऊतनी चांदूर बाजारमध्ये सभा घेतली, संजय राऊत अमरावतीमध्ये आले तर कमीत कमी 3-4% भारतीय जनता पक्षाचे मतं वाढून गेले. त्याच्यामुळे संजय राऊत भारतीय जनता पक्षासाठी फायदेशीर माणूस आहे. बरं, आता हा पूर्ण मुलाखतीमधला एक शेवटचा प्रश्न आहे तुमच्यासाठी की आता ही निवडणूक तुम्हाला जिंकायची आहे आणि भाजपाच्या तिकीटवर पहिल्यांदा उमेदवार निवडून येतो आहे, तर याच्यासाठी अजेंडा काय तयार करण्यात आलेला आहे लोकसभेसाठी? एकच अजेंडा आहे की प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी गेले 10 वर्षापर्यंत गरीब कल्याणाचे कामं केलेले आहे, भारताला सुरक्षित ठेवलेलं आहे, भारताला विकसित भारत करण्याचं पाया रचलेला आहे. आणि त्याच्यामुळं प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचा नमस्कार घरापर्यंत पोचवायचा. प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना प्रधानमंत्री बनवण्याकरता लोकांना विनंती करायची. आणि लोक आपसुकच म्हणतात, तर देणार तर म्हणजे मोदींनाच देणार, कमळालाच देणार, कारण की आम्हाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच पाहिजे. आम्ही राहुल गांधीचा, त्या स्टॅलिनचा, ममता बॅनर्जीचा किंवा मुलायम सिंगच्या पोराचा, अशा लोकांच्या हातात आम्ही देश सोपवून आम्ही देश बर्बाद करणार नाही, हे लोक आम्हाला सांगतात. आणि त्याच्यामुळं अजेंडा लोकांनी ठरवला आहे
अजेंडा लोकांनी ठरवलाय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्याचा आणि या दोन्ही मतदारसंघातून अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांना निवडून आणण्याचा आणि वर्धा लोकसभा मतदारसंघातून रामदास तडस यांना निवडून आणण्याचा आणि यासाठी कमळावर बटन दाबण्याचा हा अजेंडा लोकांचा सेट झालेला आहे. आणि मी पुन्हा आवाहन करतो की 19 तारखेला प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी तळेगावला येतात आहे. 3 वाजता त्यांची जाहीर सभा आहे. आपण सर्वांनी यावं ही माझी विनंती आहे. आणि विकसित भारताचा संकल्प आपल्यासाठीच नाही तर आपल्या समोरच्या पिढीसाठी सुद्धा विकसित भारत असला पाहिजे. त्यामुळे सशक्त नेतृत्व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व कायम ठेवावं एवढी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद. खूप खूप धन्यवाद सर. प्रश्न तर खूप आहे, समस्या पण खूप आहेत, पण आपल्याकडे वेळ कमी आहे. परंतु तुम्ही एवढ्या तुमच्या व्यस्त शेड्यूलमधून आम्हाला वेळ दिला. मंडल न्यूज कडून मी तुमचे खूप खूप आभार व्यक्त करते.